मी वैद्य अंकित झाले, आयुर्वेदाचार्य, BMS नागपूर गव्हर्नमेंट शासकीय महाविद्यालयातून आपण केलं आहे. तर माझं एक जवळपास 7 ते 8 वर्ष प्रॅक्टिसला झालेली आहे. आपण गडचिरोली ग्रामीण क्षेत्रात भरपूर काम केलेलं आहे. दुर्गम क्षेत्रात वैयक्तिक कॅम्प घेतलेले आहे आणि गडचिरोलीमध्ये बरीच त्याची सेवा झालेली आहे. त्यामुळे आपल्याला गोपते मेमोरियल तर्फे युवा वैद्य पुरस्कार 2025 चा मिळालेला आहे आणि ग्रामीण वैद्यरत्न पुरस्कार वारकरी आयुर्वेद जे आपल्याला पुण्याचा आहे तिथं मिळालेला आहे गडचिरोलीला. ठीक आहे, शिवकृपा ड्रायव्हिंग स्कूलच्या बाजूला आहे. त्यानंतर आष्टीला चामोशी रोडवर सम्राट हॉटेलच्या समोर आपलं क्लिनिक आहे आणि नागपूरला चंद्रभागा तेलघाणी गजानन चौक सक्करदळाच्या स्क्वेअरच्या जवळ आहे. तर आपली क्लिनिक प्रत्येक दर 15 दिवसाला विजिट असतं. गडचिरोलीला, नागपूरला तसेच आष्टीला असे 3 ठिकाणी आपलं क्लिनिक आहे. तर आयुर्वेदाचं शिक्षण हे आपण वैयक्तिक केरला, राजस्थान, गुजरात या ठिकाणी जाऊन घेतलेलं आहे. तर बऱ्याच रोगांवर आपण ट्रीटमेंट करत असतो. जसं की ऑटिझम झालं, सेरेब्रल पाल्सी झालं, डाऊन सिंड्रोम, जे मानस विकार आहे त्यामध्ये आपण हे ट्रीटमेंट करत असतो. बरेचसे वात विकार आहे, जवळपास वाताचे 80 विकार आहे, पित्ताचे 40 विकार आहे आणि कफाचे 20 विकार आहे. तर त्या सर्व रोगांवर आपण विशेषतः आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि विशेषतः पंचकर्म जे आयुर्वेदाचे शुद्धीकरण आहे तर त्यामध्ये आपण विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्याद्वारे आपण बरेचसे रुग्णांचे आपण आजार नीट केलेले आहे. अच्छा, आता मला सांगा, आयुर्वेदाच्या बाबतीत आपण बोलत होता. आयुर्वेद म्हणजे नेमकं काय आहे? यात 5 पंचकर्म आहेत. आयुर्वेद आणि पंचकर्म हे नेमकं काय काय सांगा? तसं पाहायला गेलं तर आयुर्वेदामध्ये आयुर्वेद म्हणजे जे नैसर्गिकरित्या आपण रोगांचा मुळापासून नष्ट करतो. ठीक आहे, तर आयुर्वेदाच्या माध्यमातून आपण बरेचसे रोग, जसं आम्लपित्त आहे, आम्लपित्त होण्याचे कारण काय? वेळेवर न उठणे, वेळेवर न झोपणे. त्यानंतर लोक बरेचसे फास्ट फूड खातात. ठीक आहे, बरेचसे मार्केटमध्ये चायनीज, मंचुरियन, नॉनव्हेज हे बरेचसे प्रकारे पदार्थ खातात. तर हे आपण अवॉइड करून सुद्धा आपण आजारावर मात करू शकतो. आणि त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जे दोष वाढतात, पित्त दोष, तर त्या पित्त दोषाला आपण बाहेर काढायचं म्हटलं की मग पंचकर्म आलाय. पंचकर्म म्हणजे आपल्या शरीराची शुद्धीक्रिया. ठीक आहे, ज्याद्वारे आपल्या शरीरातलं पूर्ण पित्त दोष हे बाहेर काढलं जातं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण विशेषतः वेळेचं पंचकर्म करतो. तर असं आयुर्वेदामध्ये प्रत्येक दोषासाठी पंचकर्म आले. जसं की वातासाठी आपण 32 पंचकर्म करतो, पित्तासाठी विरेचन हा पंचकर्म करतो आणि कफासाठी वमन ते पंचकर्म करतो. तर अशा प्रकारे हे 5 पंचकर्म आलेले आहे. आणि दक्ष सुद्धा करतो, शिरोधारा आहे, गतिबस्ती आहे, वेदन सुद्धा, हे असे आपल्या आयुर्वेदामध्ये पंचकर्म आलेले आहे. सर, हे जे पंचकर्म आहेत हे फक्त रोगी व्यक्तीनेच करावे की हे पंचकर्म कोणी पण करू शकतो? पंचकर्माचा मूळ उद्देश काय आहे? जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो. ठीक आहे, गाडीची सर्व्हिसिंग आपण कधी करतो? गरज नसली तरी गाडी व्यवस्थित मेंटेन असायला पाहिजे त्यासाठी करतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची सुद्धा सर्व्हिसिंग म्हणजे पूर्ण शुद्धीकरण हे गरज नसताना सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरात दोष होतात तर ते दोषांना बाहेर काढण्यासाठी हे पंचकर्म आलेले आहे. मग रोगी व्यक्तींनीच केलं पाहिजे असं नाही. तर आपल्याला व्यवस्थित एकदम निरोगी राहण्यासाठी, आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी हे पंचकर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. वर्षातून एक 3 पंचकर्म आलेले आहेत. वर्षा ऋतूच्या पहिले म्हणजे आताचा ऋतू मे महिना, या ऋतूमध्ये 32 पंचकर्म आलेले आहे. त्याच्यानंतर शरद ऋतू, दिवाळीच्या नंतर विरेचन पंचकर्म आलेलं आहे. आणि जसं की एप्रिल ते फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान वमन पंचकर्म आलेलं आहे. म्हणजे तुमचं वात दोष हा उन्हाळ्यामध्ये वाढलेला हा 32 पंचकर्म केल्याने तुमचं बाहेर होणार. पावसाळ्यामध्ये जे पित्त दोष वाढतो नैसर्गिकरित्या
त्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला वेळेचं पंचकर्म करावं लागतं. हे आपण शरद ऋतूमध्ये करतो. आणि हिवाळ्यामध्ये कफ वाढतो आपल्या शरीरातला, तर त्याला बाहेर काढायसाठी आपण वमन पंचकर्म करतो. असं आयुर्वेदामध्ये तिन्ही पंचकर्म नित्यनियमाने जे करत असतात त्यांना कुठलाही आजार होत नाही आणि आपण निरोगी राहतो. त्यामुळे विशेषतः पंचकर्म प्रत्येकाने वर्षातून 3दा तरी करायला पाहिजे. आता लोकांची भ्रांती जी आहे ते असं आहे की आयुर्वेदाकडे गेलं, आयुर्वेदाचे उपचार केले म्हणजे आयुर्वेद खूप जास्त महागडं असेल, काय सांगाल? आयुर्वेद हे महागडं नाहीये, पण तुम्ही जेव्हा दीर्घ काळानंतर तुम्ही आयुर्वेद उपचार करायला येता, तुम्ही एकदम सुरुवातीच्या आता मला एखादा ज्वर आला आणि तुम्ही आयुर्वेदाकडे आले, फार अल्प दरात आयुर्वेद चिकित्सा बरे होतात रुग्ण, फार खर्च लागत नाही. पण तुम्ही आयुर्वेदाकडे येणार, आता माझ्याकडे जवळपास मला 6-7 वर्ष प्रॅक्टिस झाले, तर माझ्याकडे येणार पेशंट कोण असतात फार दीर्घकाळ, 5-4 वर्षानंतर येतात, कोणी 10 वर्षानंतर येतात, कोणी 12 वर्षानंतर येतात. मग एवढ्या वर्षानंतर जर तुम्हाला त्या आजार दूर करायचे असेल तर तुम्हाला काही विशेष कल्पांची गरज असते. सुवर्ण कल्प वापरावं लागतं, जसं की तुम्हाला पंचकर्म वापरावं लागतं. आणि पंचकर्म हे 7-8 दिवसाचं नाही तर महिना 2-2 वर्ष असं पंचकर्म करावं लागतं. म्हणजे आता माझ्याकडे सलग एव्हियनचे पेशंट आहे. एव्हियन म्हणजे ते कमरेचं हाड आहे, ठीक आहे, मांडीचं हाड, त्याचं ते बॉल हे कमी कमी होत असतात. तर त्यामध्ये वर्षभरातून 3 पंचकर्म मला करावं लागतं. म्हणजे 32 पंचकर्म हे जवळजवळ 1 महिन्याचा असे वर्षभरातून 3. मग त्याचा खर्च तुम्हाला जास्तच झाला. म्हणजे एवढ्या दीर्घ काळानंतर तुम्ही जेव्हा आयुर्वेदाकडे येतात तेव्हा काही त्याला पूर्णरित्या बरं करायला तुम्हाला तेवढं वेळ घ्यावा लागतं आणि तेवढं पैसा पण द्यावा लागतं. तर त्यामुळे आयुर्वेद हे महागडं नसून तुम्ही जेवढं लवकर आलं तेवढं तुम्हाला अल्प दरात ते करायला म्हणजे पैसे कमी पडतात. पण तुम्ही खूप वेळानंतर येता आयुर्वेदाकडे, मग त्यामुळे ट्रीटमेंट जवळपास वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असं चालतात. त्यामुळे आयुर्वेद हे महागडं नसून तेवढ्या कालावधीसाठी जे पैसे लागतात त्यामुळे लोकांना महागडं वाटू शकतं. संदर्भात आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क साधतात? आता माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर नागपूरला माझी प्रॅक्टिस आहे, गडचिरोलीला आहे आणि आष्टीला आहे. गडचिरोली मधला आष्टी हा एक तालुक्यासारखा एक ठिकाण आहे. तर यामध्ये माझा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा इंस्टाग्रामला अंकित आर झाडे, ठीक आहे, या चॅनलवर तुम्ही भेट देऊन इंस्टाग्रामची माझी इंस्टाग्राम आयडी आहे, त्याच्यावर तुम्ही भेट देऊन संपर्क साधू शकता. त्याच्यावर माझा नंबर आहे 73 048 40 37 6 आणि फेसबुकवर सुद्धा आयडी आहे अंकित आर झाडे, ठीक आहे. तर त्यावरून सुद्धा संपर्क साधू शकता. इंस्टाग्रामवर मी बरेचसे रोग्यांचे जे लिंक झालेले पेशंट आहे त्यांची बरीचशी माहिती टाकलेली आहे आणि त्यानंतर त्यांचे टेस्टिमनी सुद्धा घेतलेले आहे. म्हणजे विविध आजार, ऑटिझम झालं, सेरेब्रल पाल्सी झाला, डाऊन सिंड्रोम झाला, बरेचसे वातविकार आहे, डीएनएस आहे, शस्त्रक्रिया करणारे जे पेशंट आलेले असतात त्यावर आपण संपूर्ण आयुर्वेद चिकित्सा करून, पंचकर्म चिकित्सा करून त्यावर आपण पूर्ण मात केली, ऑपरेशन करायची बिलकुल गरज पडली नाही, अशासारखे सुद्धा रुग्ण आपण त्यावर ट्रीट केले. आज के लिए बस इतना ही. ऐसे ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.